रॉंग कनेक्शन मध्ये माणूस नेहमी बर्बाद होतो. ले सकते हो तो ले लो, ये प्रभू का वचन आहे. हालेलुया. रॉंग कॉन्टॅक्ट मध्ये जाऊ नका. हालेलुया. चुकीच्या संगतीने नीती बिघडते, सगळ्या गोष्टींचा ऱ्हास होऊन जातो. शमशोन ज्यावेळेस देवाच्या आत्म्याने भरायचा, मोठी कामं, गाढवाचं जावट डायरेक्ट 1000 लोक खाल्लास, देवाचं मोठं गौरव, आणि आत्मा गेला का परत ते पापमय जीवन. काही लोकांना अभिषेक मिळतो पण टिकवता येत नाही. आमची डिग्निटी आम्ही सांभाळली पाहिजे. आमचं जीवन फक्त स्टेजवर चांगलं नकोय. किती लोक आमेन म्हणतील? काही लोकांना असं वाटतं मी इकडे आलो, मी मोठा पास्टर, लोक ऐकतात मला, गपचूप नंतर मी काय केलं तर कोणाला काय कळतंय? ए चोरा, लबाड माणसा, तुझा देव तुला बघत आहे. हालेलुया. तू किती मोठ्या ठिकाणी प्रार्थना केली आणि तू काय काय केलं. एक दिवशी प्रभू समोर उभा राहावं लागेल. हे प्रभू, मी मोठ्या मीटिंग मध्ये संदेश दिला, मी खूप लोकांना संदेश सांगितला. बाळा, तू स्वतःला संदेश दिलास का? तो सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. प्रभू, मी तुझ्या नावाने भूत काढले, स्वतःतलं काढलंच का रे बाबा? पहिलं वी नीड डिलिव्हर्ड. ज्यांची सुटका झालेली आहे ते सोडवणारे लोक देवाच्या राज्यात उभे राहिले पाहिजेत. बंधनात असलेले लोक काय सोडवतील? आपली साक्ष जपून ठेवा. कधीच आपली साक्ष कलंकित होऊ देऊ नका. आज ख्रिस्ताचा वधस्तंभ गाजवतोय, उद्या भलतंच काहीतरी गाजवतोय. सेवक कसा असावा? ती मग त्याला पहिले पत्र 3रा अध्याय घरी जाऊन शांत चित्ताने वाचा. तो नवशिका नसावा. नवशिका असला तर कुठे नेऊन ऍक्सिडेंट करून टाकेल मंडळीचं. नवीन ड्रायव्हर आहे, तुम्ही बसाल का त्याच्या गाडीत? तो म्हणाल आज माझा फर्स्ट डे, मी फक्त दारातच गाडी चालवायचो, आज पहिल्यांदा पुण्याला गाडी घेऊन चाललोय. किती लोक बसतील? आणि जे म्हणतील ना मी बसणार, एरवाड्याला एक हॉस्पिटल आहे, तुमची नावाची लिस्ट द्या, मी फॉरवर्ड करतो पुढं. सेवक नवशिका नसावा. तो एका स्त्रीचा पती असावा. अंडरलाईन करा. किती आवाज खोल गेलाय तुमचा. प्रभू तुम्हाला शक्ती सामर्थ्य देव. ज्याच्या घरात साक्ष चांगली नाही तो देवाच्या राज्यात उपयोगाचा नाही. कान उघडे ठेवून ऐका. हे माझं वचन नाही, हे बायबल मध्ये लिहिलंय, ते मी तुम्हाला सांगतोय. तो निपुण असला पाहिजे, तो रोल मॉडेल असला पाहिजे, तो आदर्श असला पाहिजे. तो फक्त बोलणारा नको, तो कृती करणारा पाहिजे. कोणी आमेन म्हणेल का? ज्याचं जीवन ख्रिस्त केंद्रित आहे त्याला खूप नियम दाखवायची गरज पडत नाही, त्याला पवित्र आत्मा बरोबर चालवतो. जो व्यक्ती ख्रिस्तावरती विसंबून आहे, ज्याच्या जीवनाचा पूर्ण उद्देश प्रभू येशू ख्रिस्त आहे, त्याच्या जीवनामधून नेहमी देवाचंच गौरव होत राहतं. हालेलुया. बोले येशू मसीह की आमेन. हालेलुया. जगिक गोष्टींमध्ये अडकले जाऊ नका. स्तोत्रसंहिता 20. काही लोकांना प्रभूचा अभिमान नाही. मग कशाचा आहे? कोणी रथाची व कोणी घोड्यांची बढाई मारतात. रथाची, घोड्यांची बढाई मारतात. आम्ही तर आमचा देव परमेश्वर याच्या नावाची प्रशंसा करू. आमेन. तुमच्याकडे रथ घोडे, आमच्याकडे आमचा देव आहे. हालेलुया. तुमच्याकडे जे आहे त्याच्यापेक्षा वरचढ आमच्याकडे आहे. आमच्याकडे आमचा देव आहे. हालेलुया. प्रेज लॉर्ड. ज्याच्याकडे येशू आहे तो सामर्थ्यवान आहे. त्याचं जीवन आशीर्वादित आहे. त्याच्या जीवनामध्ये देवाचं गौरव प्रकट झालेलं आहे. आणि म्हणून रथांची आणि घोड्यांची बढाई नकोय. यिर्मया 9:23 आणि 24 मध्ये बायबल सांगतं, परमेश्वर म्हणतो, ज्ञानाने आपल्या ज्ञानाचा अभिमान बाळगू नये, बलवानाने आपल्या बळाचा व श्रीमंताने आपल्या श्रीमंतीचा अभिमान बाळगू नये. बाळगायचा असला तर मी दया करणारा व पृथ्वीवर प्रेम, दया, न्याय व नीतिमत्ता चालवणारा परमेश्वर आहे, ह्याची त्याला जाणीव आहे, ओळख आहे. याविषयी बाळगावा, ह्यात मला संतोष आहे, असे परमेश्वर म्हणतो. आमेन. आमच्या संपत्तीचा, आमच्या श्रीमंतीचा, आमच्या ज्ञानाचा, आमच्याकडे असलेल्या कुठल्याही गोष्टींविषयी आम्ही अभिमान बाळगता कामा नये. आमच्या जीवनातून फक्त ख्रिस्ताचा अभिमान असावा. गलती 6:14 प्रमाणे आपण आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्या वधस्तंभाच्या अभिमानाशिवाय बस इतर कशाचाही अभिमान आमच्या जीवनामध्ये नसावा. हालेलुया. वधस्तंभावर खेळलेला ख्रिस्त गाजवा प्रियांनो.
वधस्तंभावर खेळलेला ह्या गोष्टीला आपण अंडरलाईन का करतोय? कारण की हे वैशिष्ट्य आहे प्रियांनो, वैशिष्ट्य आहे. ज्या रात्री येशू ख्रिस्ताला धरून देण्यात आलं, त्याने आपल्या हाती भाकर घेतली, ती मोडली, आभार मानून ती आपल्या शिष्यांना दिली आणि म्हटले, हे माझे शरीर आहे. नंतर भोजन झाल्यावर प्याला घेतला आणि तो आपल्या शिष्यांना दिला आणि त्याने सांगितलंय, नव्या कराराचं रक्त आहे, हा नवा कराराचा सिंबॉल आहे, हा प्याला माझ्या रक्ताचा करार आहे, नवा करार आहे, हे तुम्ही जितक्यांदा खाता पिता माझ्या बलिदानाची आठवण करा. येशू ख्रिस्ताने त्या रात्री जेव्हा त्याला धरून देण्यात आलं, त्या रात्री शेवटचं भोजन शिष्यांबरोबर केलं. ते भोजन करत असताना त्याने ती भाकर आणि तो प्याला दिला आणि एका गोष्टीचं स्मरण करायला लावलं. तो हे म्हणत नाही की हे तुम्ही घ्या आणि मी मेलेल्या लाजराला कसं उठवलं याची आठवण करा. तो हे म्हणत नाही मी भरतिमाईला डोळे दिले त्याची आठवण करा. तो हे म्हणत नाही मी चिन्ह चमत्कार केले याची आठवण करा. त्या सर्व चिन्ह चमत्कारांपेक्षा सगळ्यात मोठा चमत्कार हा आहे की देव स्वर्ग सोडून खाली आला, आमच्यासाठी, आमच्या पापासाठी वधस्तंभावरती मारला गेला. त्याला बसलेल्या फटक्यांनी आम्हाला आरोग्य प्राप्त झाले. तो मारला गेला आणि जीवन आम्हाला मिळाले. येशू ख्रिस्त क्रूसावरती मारला गेला, तो गाडला गेला आणि पुन्हा तिसऱ्या दिवशी मरणातून विजयी झाला. हालेलुया. तो विजयी देव आमचा आहे, जो मेघासहित परत येतोय, तो येशू आमचा देव आहे. ही सुवार्थ आहे, याचं तुम्ही स्मरण करा. हालेलुया. आज आमच्या जीवनात रोज आम्हाला आठवण झाली पाहिजे. प्रभूला माहित होतं येत्या दिवसात त्यांच्या मंडळ्या वाढतील, येत्या दिवसात त्यांची सेवा वाढेल, यांचं कामकाज वाढेल, यांचे डॉक्टरीन बदलतील. यांच्यातले काही लोक फक्त हिलिंगच्या मागे जातील, काही लोक फक्त डिलिव्हरन्सच्या मागे जातील, काही नुसते भूतच काढत बसतील, काही लोक जातील नुसत्या भविष्यवाणी घेत बसतील, काही लोक जातील फक्त प्रॉफिट लोकांचे पाय धुत राहतील, काही लोक जातील आणि फक्त एकच काहीतरी काम करत राहतील. येशू ख्रिस्ताला हे वेगवेगळ्या अँगलने बघतील आणि ते करत असताना ते ख्रिस्ताचा वधस्तंभ विसरतील. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताने आधीच जाणीव केली की ज्या वेळेस तुम्ही एकत्र येता, ही भाकर मोडा आणि हा प्याला तुम्ही घ्या, कारण तुमच्यासाठी हे शरीर मोडण्यात आलेलं आहे, तुमच्यासाठी हे पवित्र रक्त सांडण्यात आलेलं आहे. या रक्ताने आमच्यासाठी मध्यस्थी केली आहे. हे रक्त सर्वांपेक्षा शुद्ध रक्त आहे. हे रक्त वधस्तंभावरती सांडण्यात आलेलं रक्त आहे. हे येशूचं रक्त आम्हाला मोलाने विकत घेण्यासाठी देण्यात आलेलं आहे. या येशूच्या रक्ताने आम्हाला पापातून सोडवलेलं आहे. सर्व वंश, सर्व भाषा, सर्व लोक या रक्ताने विकत घेतलेले आहेत. या रक्ताने आम्हाला जय दिलेला आहे. या रक्ताने आम्हाला विजयी केलेला आहे. या रक्ताने आम्हाला धुवून शुद्ध केलंय. हे रक्त आमच्यासाठी आजही मध्यस्थी करत आहे. हालेलुया. हे रक्त प्रभू येशू ख्रिस्ताचं पवित्र रक्त आहे. हे माणसाचं रक्त नाही, हे देवाच्या एकुलत्या एक पुत्राचं रक्त आहे. हे पवित्र रक्त आहे आणि हे आमच्यासाठी सांडण्यात आलं. देवाच्या प्रिय लोकांनो, जे काम कुणी केलं नाही ते त्याने माझ्यासाठी केलं. मग मी पण ते करेल जे कुणी केलं नाही. नाही समजलं? हालेलुया. बोले येशू मसीह की. बरेच तरुण लेकरं गेल्या महिन्यात नाराज झाले असतील. 14 फेब्रुवारी व्हॅलेंटाईन. आय लव्ह यू. घरी जातो, हे गुलाबाचं फूल तुझ्यासाठी आहे. दादा मला ते नको आहे. 2 गज की दूरी, मास्क की जरुरी. मला नकोय तुझं फूल. मन तुटलं. एकतर्फी प्रेम. मंडळीचं आणि येशूचं एकतर्फी प्रेम नाही. तुम्ही रडत बसावं रात्रंदिवस, हे देवा दया कर, दया कर, दया कर, आणि तो उत्तर देत नाही. असं नाहीये. तुमच्यापेक्षा जास्त त्याचं प्रेम तुमच्यावरती आहे. ऑकेजनली ख्रिस्ती लोक म्हणतात काय काय, रोजचं जीवन देवाला गौरवणार नसतं काही लोकांचं, पण तो नेहमी रोज आमच्यावरती दया करत राहतो. किती लोक आमेन म्हणतील? हालेलुया. तो आमच्या योग्यतेकडे नाही पाहत. रोज आमच्यावरती दया करत राहतो. रोज आमच्यावरती कृपा करतो. आमच्या अरिष्टांमध्ये, आमच्या संकटांमध्ये,
आमच्या जीवनातल्या प्रत्येक परिस्थितीत तो आम्हाला साथ देतो. कोणी येऊ न येऊ तो आम्हाला साथ द्यायला येतो. तो दाखवून देतो त्याचा हस्तक्षेप. तो दाखवून देतो की मी तुमच्या बरोबर आहे. प्रकट होतो तो. त्याची उपस्थिती तो दर्शवतो. तो दाखवून देतो की मी तुला कधीच सोडणार नाही, कधीच तुला त्यागणार नाही. कधी कधी आम्ही अपयशी ठरतो त्याच्याबरोबर नातं निभवत असताना. कधी माणसाचा विश्वास डळमळतो, कधी अडचणी येतात, आम्ही मागे पुढे पाहतो, पण तो आशीर्वाद देताना मागे पुढे पाहत नाही. तो खूप खरं प्रेम करणार आहे, कारण तो स्वतः प्रीती आहे, देव प्रीती आहे, येशू प्रेम करणारा देव आहे. हालेलुया. तो तुमच्या पापांकडे बघून तो तुमच्यावर रुसत नाही, उलट तो आपलं रक्त आपल्यासाठी देऊन त्याने आपल्याला त्याच्या रक्ताने शुद्ध केलंय. पाप्यांवर दया करणारा तो देव आहे, कृपा करणारा तो परमेश्वर आहे, सहाय्य करणारा देव आहे. तो आमच्यावर एवढं प्रेम करतो. आम्ही पण त्याच्याविषयी खरं प्रेम दाखवलं पाहिजे. आमचं जीवन फक्त त्याला उंचावणारं असलं पाहिजे. येशू एवढं कोणावरच प्रेम करू नका. कोणी आमेन म्हणेल का? कोणावरच नाही, कोणावरच नाही. सगळे दुसऱ्या दर्जावरती, कोणी असो, किती मोठा व्यक्ती असो, सगळे दुसऱ्या दर्जावर. पहिल्या दर्जावरती येशूच असला पाहिजे. सगळ्यात पहिलं, शेवटचं, सगळ्यात महत्वाचं प्रेम फक्त येशू असलं पाहिजे. निरंतर त्याच्या प्रेमासाठी तयार तत्पर राहिलं पाहिजे. जिथं मनुष्य खरं प्रेम करतो, प्रीती असली की आवड असते, सवड पण मिळते. देवावरती प्रेम असतं. काही लोक आला नोकरीचा चान्स मिळतीये कशी तरी चालले, आणि काही लोक असे असतात, विचारतात रविवारी मला चर्चला जावं लागतं, मी ख्रिश्चन आहे, मला चर्चचा वेळ मला मिळेल का जायला. आणि काही लोक असे काम करतात की त्यांना देवाचा वेळ देवाला देता यावा. हालेलुया. देवाबरोबरचं नातं टिकून धरण्यासाठी आम्ही देवाकडे सहाय्य मागितलं पाहिजे. कधी कधी पैसा तुमच्यासाठी ट्रॅप असू शकतो. एखादी गोष्ट तुम्हाला देवापासून दूर नेण्यासाठी तुमच्यासाठी ट्रॅप असू शकतो. ती कुठलीही मोठी गोष्ट असू द्या, ती तुमच्या प्रभूपेक्षा मोठी असू शकत नाही. आमचं जीवन वधस्तंभावर खेळलेला ख्रिस्त गाजवणारं जीवन आहे प्रियांनो. हालेलुया. या जीवनातून प्रभूचं गौरव होणं गरजेचं आहे. सुवार्तेची संत पौलाला एवढी आस लागलेली आहे. रोमकरसपत्र 1 अध्याय 15 वचन. रोम 1:15. ह्याप्रमाणे रोम शहरात राहणाऱ्या तुम्हालाही सुवार्ता सांगण्यास मी अगदी उत्सुक आहे. कोणाला सुवार्ता सांगायला उत्सुक आहे? रोमच्या लोकांना. देवाने त्याची निवड केली. आणि त्या परक्या लोकांना, रोमच्या लोकांना, रोम मध्ये जाऊन सुवार्ता सांगण्याची संत पौलाला उत्सुकता लागलेली आहे. सुवार्ता सांगण्याची आम्हाला उत्सुकता लागली पाहिजे. तो ख्रिस्त गाजवणं हे आमचं आद्य कर्तव्य आम्हाला जाणवलं पाहिजे. स्तोत्र 27:8 मध्ये दावीद म्हणतो की परमेश्वरा तुझ्या दर्शनासाठी मी उत्सुक झालेलो आहे. देवासाठी आमचं मन उत्सुक झालं पाहिजे. पौलाचं मन उत्सुक झालंय रोमच्या मंडळीला वचन सांगण्यासाठी, तिथल्या लोकांना सुवार्ता सांगण्यासाठी त्याचं मन उत्सुक झालंय. आमचं मन उत्सुक झालं पाहिजे. मी कधी प्रभूचं नाव इतरांना सांगेल, माझ्या जीवनामधून कसं प्रभूचं गौरव अनेकांपर्यंत पोहोचेल, कसं त्याचं नाव पोचवलं जाईल. आणि जेव्हा त्याचं काम तुम्ही करता त्याच्यावर विश्वास ठेवून निश्चिंत राहायला शिका. किती लोक आमेन म्हणतील? हालेलुया. पेत्राला पाण्यावर चालायला बोलवलं, ये. प्रभूने त्याला बुडू नाही दिलं, प्रभूने सांभाळलं. ये म्हणणारा जो आहे ना, तो सामर्थ्यवान आहे. तो सांभाळतो, बरोबर सांभाळून घेतो. तुम्ही कसे काय त्याचा विचार करू नका. अयोग्य लोकांना योग्य बनवणारा तो देव आहे. हालेलुया. शौलात आणि दाविदात मेन फरक काय होता? एक फरक खूप प्राकर्षाने जाणवतो. युद्धात त्यांचं जय, जसा दाविदाला कधीच अपयश आलं नाही, त्याची एक खासियत होती. शौल काय करायचा? एक्सपर्ट लोकांना टीम मध्ये घ्यायचा. काय लढतोयस तू, तलवारबाजी 1 नंबर, ये टीम मध्ये. फक्त एक्सपर्ट लोक आपल्या टीम मध्ये घ्यायचं. दाविदाने कोणाला घेतलं?
कर्जबाजारी, विपन्न आणि जीवाला त्रासलेले लोक अदुल्लामाच्या गुहेत त्याला भेटायला आले आणि पुढे जाऊन हेच दाविदाचे महान योद्धे बनले. देवाच्या प्रिय लोकांनो, येशूने पण निवडताना सदुकी पुरुषी नाही घेतले, मासेमार, जकातदार, साधारण लोक त्याने घेतले आणि त्यांना असाधारण बनवलं, त्यांना जगाची उलथापालथ करणारं बनवलं. जेव्हा तुम्ही त्याच्या कार्यामध्ये पाऊल ठेवता, तो तुम्हाला हात धरून चालवतो. हालेलुया. मिनिस्ट्रीचं टेन्शन घेऊ नका, तो तुमच्याकडून त्याचं काम करून घेणारा देव आहे. एकदा प्रभूने मला दर्शन दिलं. काही लोकांनी साक्ष ऐकली असेल, पण आता त्या फ्लो मध्ये आले तर बोललंच पाहिजे. सांगू, प्रभूने मला दर्शन दिलं की मुंबईमध्ये सगळ्यात मोठं ऑडिटोरियम आहे. एका वेळेस 3000 लोक बसतात. आशिया खंडातलं सगळ्यात मोठं ऑडिटोरियम, तिथं मीटिंग ठेव. आणि मी प्रभूला विचारलं, प्रभू खर्च मी देईल, लोक येतील, सगळं प्रभूने मला दर्शन दिलं. मी ऐकलं, जागा बुक केली आणि अनाउन्समेंट करून टाकली. आता पूर्ण तयारीत सगळं चर्च, सगळी तयारी चालू आहे, सगळं 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 कामकाज चालू आहे. याच्या आधी एवढी मोठी मीटिंग कधीच ठेवली नव्हती मुंबईमध्ये आणि ते मीटिंगची पूर्ण तयारी चालली. 8 दिवस आधी चेक केलं, बाबा आता कुठपर्यंत आलोय आपण. 100 पण रजिस्ट्रेशन झाले नव्हते. आणि हॉल किती लोकांचा आहे? 3000. असला डोक्याला हात लावून बसलो मी. प्रभू म्हटलं, नक्की तूच बोललास का माझ्या बरोबर? होतं ना असं कधी कधी. प्रभू तुझंच वचन आलं का मला? तूच सांगितलं का? मी बरोबर केलंय का? आणि मी त्यावेळेस कुर्ल्यामध्ये राहायचो. माझे आई वडील माटुंग्यात राहायचे. मी त्यांना भेटायला गेलो. वडिलांना सांगितलं असं असं झालंय, खूप कमी, काळजी करू नका. माझ्या बहिणीचे मिस्टर ते पण पास्टर, त्यांनी सांगितलं काळजी करू नका, डॉक्टर होईल सगळं. ते म्हटले जाता जाता मला सायनला सोडा. बाईकवर होतो मी, त्यांना सोडवलं आणि तसंच पुढं गेलो. आणि पूर्ण माझे अश्रू चालले डोळ्यातून की प्रभू हे काय होईल आता पुढं, कसं घडेल ही मीटिंग, कशी सक्सेस होईल आणि ह्याच्यात यश मिळणार आहे का? किती खराब दिसेल ते. 3000 लोकांचं ऑडिटोरियम आणि 100-200 लोक बसलेत. काय करू प्रभू, मला समजत नाही. मी विचारतोय प्रभूला. कुर्ला सिग्नल वरती माझी बाईक आली आणि प्रभूने सांगितलं गाडी बाजूला थांबव. जशी मी गाडी बाजूला घेतली, थांबलो, मी उतरलो आणि मी साक्षात मुख्य याजकीचे वस्त्र घातलेला मलकी सदेकच्या पेहरावामध्ये साक्षात प्रभू येशू ख्रिस्त माझ्या समोर उभा असलेला मी पाहिला. रात्रीचे 11:15 वाजलेत. तो माझ्या समोर उभा आहे आणि त्याने फक्त मिठी मारण्यासाठी मला असे हात केले आणि मी त्याला कडकडून मिठी मारली. ते बायबलमध्ये आपण ते लबानोन, गंधरस वगैरे ते असं सुगंध आपण ऐकतो ना, पूर्ण शरीर माझं त्या सुगंधाने भरून गेलं प्रियांनो. आणि त्याची ती मिठी अशी होती की मी ती आजपर्यंत नाही विसरलो. आणि त्याने माझ्या कानात एक गोष्ट सांगितली, मीटिंगला मी येणार आहे. अरे राहू दे, अख्खा हॉल रिकामा असला तरी चालेल, मीटिंग होणार. कारण कोण येणार आहे? माझा प्रभू येणार आहे. हालेलुया. बोलो येशू मसीह की. देवाच्या प्रिय लोकांनो, जगातला प्रत्येक माणूस लबाड ठरो, पण माझा येशू सत्य राहो. हालेलुया. तो बोलणारा आणि काम करणारा देव आहे. असा आनंद माझ्या मनात आला. गाडीवर बसलो, बाजूलाच असं तिथून 2 मिनिटाच्या अंतरावरती घर होतं. गाडी पार्क केली, बाईक पहिल्या माळ्यावर राहत होतो, स्टेप्सनी गेलो धावत पळत. मिसेसला सांगायचंय प्रभू भेटलाय आणि सगळं बदललंय, आता काही टेन्शन नाही, प्रभू येणार आहे, काय राहिलं आता टेन्शन. दार ठोकलं, मिसेसनी दार उघडलं आणि प्रभूने सांगितलं मागे बघ. मी जिथं उभा होतो माझ्या दारात, तिथून मागे पूर्ण गोल्डन डस्टचा सडा पडला होता, पूर्ण स्टेप्स वरती सोन्याची धूळ पूर्ण. आणि मी जसा परत मागे चालत गेलो माझ्या गाडीवरती, गाडीपासून पूर्ण माझ्या घराच्या दारापर्यंत, मिसेसला बोललो बघ काय देवाचं कृपा आहे. ती जी मिठी होती ना, ती एक असाधारण गोष्ट माझ्यासाठी होती. प्रभूला धन्यवाद. बोला येशू मसीह की. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल मीटिंगच्या दिवशी काय झालं. हालेलुया. देवाच्या प्रिय लोकांनो, लिटरली गार्ड लोकांना ठेवावं लागलं त्या दिवशी.
ओव्हर क्राऊड झाली जागा, पाय ठेवायला जागा नाही. जेवढे आत होते त्याच्यापेक्षा जास्त लोक बाहेर होते, जागाच नाही. ऑडिटोरियम वाले म्हणतात आजपर्यंत असे लोक कधी आम्ही बघितले नाही. तुम्ही येशूला नाही बघितलं तर तुम्ही लोक कधी बघणार आहेत? हालेलुया. देवाच्या प्रिय लोकांनो, जेव्हा तुम्ही त्याचं काम करता ना, तो पक्की साथ तुम्हाला देतो. हालेलुया. आणि मी देवाला धन्यवाद देतो. माझ्या जीवनात मी एक गोष्ट खूप प्राकर्षाने अनुभवली. माझ्या मनातली गोष्ट मी तुम्हाला सांगतो की मी ज्याही हातात काम घेतो, कुठल्याही गोष्टीत हात घातला, माझा प्रभू मला कधीच अपयश येऊ देत नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. कधीच परमेश्वर आम्हाला खाली बघू देत नाही. जेव्हा त्याच्या कामात तुम्ही त्याच्यावर भरोसा टाकता, त्याच्यावर विश्वास ठेवता, तो तुमच्या बरोबर असतो. हालेलुया. एक भविष्यवाणीचे शब्द मी तुमच्या जीवनावर जाहीर करत आहे. आज रात्री देव तुमच्या वैऱ्यांचे डोळे आंधळे करत आहे. तुम्ही त्यांच्या समोरून जाल, त्यांना तुम्ही दिसणार नाही. देवाचा विशेष अभिषेक तुमच्या जीवनावरती येत आहे. देवाच्या प्रिय लोकांना, अद्भुत काम करण्यासाठी माझ्या प्रभूने तुम्हाला बोलवलंय आणि सांगितलंय, कबुतरासारखं साळसूद आणि चतुर कोणासारखं दुसरं काही सापडलं नाही का? कुणासारखं? सापासारखं. का बरं अशी उपमा? त्याचं कारण हे प्रियांनो, जगात किती हत्ती आहेत, तुम्ही सर्च केलं तर तुम्हाला आकडा मिळेल. किती सिंह आहेत, किती वाघ आहेत, तुम्हाला बरोबर आकडा मिळेल. पण जगात किती साप आहेत कोणालाच माहित नाही. असं देवाचं राज्य वाढणार आहे अंडरग्राऊंड. तुम्हाला आतल्या आत देव स्ट्रॉंग बनवणार आहे. समजेल त्यांना समजेल. हालेलुया. त्याच्यामुळं ज्या प्रभूचं तुम्ही काम करत आहात, काहीही परिस्थिती असो, मी बोलत नाही, माझा प्रभू मला सांगतोय बोलायला, काहीही परिस्थिती असो, तुम्हाला कोणाच्या बापाला घाबरण्याची गरज नाही. स्वर्गीय बाप तुमच्या बरोबर आहे. येशू तुमच्या बरोबर आहे, जो आमच्यावर एवढं प्रेम करतो. आम्ही तर त्याला गाजवणारच. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आम्ही घाबरत सुवार्ता नाही सांगणार, आम्ही देटाईने येशूचं नाव सांगणार. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आम्हाला देवाने भित्रेपणाचं नाही, सामर्थ्याचा आत्मा दिलेला आहे. हालेलुया. आम्हाला त्याच्या कार्यासाठी बोलवलंय आणि हे कार्य आम्हाला भीत नाही करायचंय. देवाचा आत्मा जर तुम्हाला चालवतो प्रियांनो, तर तुम्ही अगदी अंतःकरणापासून प्रभूची सेवा केली पाहिजे. येशू ख्रिस्ताने जक्कयाला हाक मारली. लूक 19:1-10 वचनामध्ये, जक्कया खाली उतर, मला तुझ्या घरी यायचंय. तो काही नुसता झाडावरून नाही उतरला. हालेलुया. नुसता झाडावरून नाही उतरला. त्याचे जे सगळं त्या पापाच्या उंचावर जाऊन बसला होता ना, तिथून तो खाली उतरला. एकदम नम्र, झिरो झाला, एकदम वाटायला सुरुवात केली. हालेलुया. सगळं त्याचं पाप प्रभूने दूर केलं, त्याला तारणाचा अनुभव दिला. त्याने येशूला आपल्या घरामध्ये त्याने आगत स्वागत केलं. आमच्या जीवनात आवेश असला पाहिजे. थकल्यासारखं जीवन जगू नका, कंटाळलेलं जीवन जगू नका. रोजचा दिवस एक आवेशाचा असू द्या. येशू ख्रिस्त म्हणजे गोष्टीतला येशू नाहीये, हा जिवंत देव आहे. दोघे किंवा तिघे त्याच्या नावाने एकत्रित येतात तिथं तो असतो, आणि आज रात्री तो इथं आहे. तो तुमच्या अश्रू पुसण्यासाठी, तुमच्या जीवनाला वळण देण्यासाठी इथं आलेला आहे. आज जे तुम्ही मागणार आहात ते तुम्हाला प्राप्त होईल. हालेलुया. एकच फक्त त्याचं काम आहे तुमच्या जीवनात तुम्हाला करायचंय. तुम्हाला ख्रिस्ताला गाजवायचंय, त्याची सुवार्ता गाजवायची, त्याचं गौरव तुमच्या जीवनात घडलं पाहिजे. कोणी आमेन म्हणणार आहे का? हालेलुया. बाप्तिस्मा करणारा योहान त्याच्या आईच्या उदरात होता. मरिया, त्या मरियेच्या उदरात येशू ख्रिस्त आहे. मरिया तिकडून आली, फक्त अभिवादन केलं आली शिबेला. आणि योहानाने काय केलं? उडी मारली आईच्या पोटात. येशू आला ना, तो सगळ्यांना उड्या मारायला लावतो. येशू आला ना, तो आम्हाला आनंद आणि जल्लोष करायला सांगतो. हालेलुया. लंगड्याने पण
भिकाराने उडी मारली सुंदर नावाच्या दरवाजाजवळ. हालेलुया. तो बेतसदा तळ्यावरचा पण 38 वर्षाचा दुखणेकरी तो पण खटकन उठून उभा राहिला. प्रभू आला ना, तो पडलेल्यांना उभं करतो, तो आम्हाला उड्या मारायला लावतो, तो आनंदाने आम्हाला नाचायला लावतो, त्याचं गौरव करायला लावतो. हालेलुया. त्याच्या येण्याने सगळी परिस्थिती बदलते. हालेलुया. आम्हाला त्याच्यासाठी फक्त त्याच्याशी एकनिष्ठ राहायचंय. लेकरं कशी ना, मी आता आईचं उदाहरण दिलं, ते बाळ नुसतं ते आईकडेच असते कंटिन्यू. बाळ छोटं आणि मग ते बाळ थोडंसं रांगायला लागतं, मग कडेवर घेतात. मग ते आपण पाहुणे कुठे गेलो तर लगेच ये बाळा ये ये ये. ते बाळ लगेच मी नाही येणार, त्याला मम्मीच पाहिजे. आम्हाला कुणी घेण्याचा प्रयत्न केला तर आम्ही जाणार नाही. नाही कळलं तुम्हाला? आम्हाला कुणी पण बोलवलं तर आम्ही जाणार नाही. आम्ही ज्याच्या कुशीत आहेत तिथं आम्ही आनंदित आहेत, आम्ही सुरक्षित आहेत, तिथं आम्ही आशीर्वादित आहेत. आम्हाला कशाची गरज नाहीये, आम्ही आशीर्वादित आहेत. हालेलुया. प्रभूला शिकवू नका त्याने तुम्हाला कसं सांभाळायचं. आईला माहिती बाळाला कसं सांभाळायचं. हालेलुया. फक्त त्याच्यावर भरोसा टाकून निश्चिंत राहा. उजवी डावीकडे वळू नका. जीवन ख्रिस्ताला गाजवणारं जीवन असू द्या प्रियांनो, आणि या जीवनातून देवाचं फार मोठं गौरव प्रकट होईल. हालेलुया. देवाच्या प्रिय लोकांनो, प्रभूचा विशेष हात आज सोलापूरवरती आलेला आहे. हालेलुया. प्रभूचा विशेष हात आलेला आहे आज इथं. ज्या ज्या कानांपर्यंत आजचं वचन पोहोचलंय, प्रभूचा दास या नात्याने मी तुम्हाला सांगत आहे, प्रभूला केंद्रस्थानी ठेवा. बाकी सगळ्या गोष्टी दुय्यम दर्जावरती राहू द्या. पहिलं स्थान प्रभूला द्या. प्रभूच्या जीवनामध्ये आध्यात्मिक गोष्टींमध्ये प्रबळ होत जा आणि आपल्या जीवनातून फक्त वधस्तंभावर खेळलेला ख्रिस्त गाजवा. तुमचं जीवन देवाच्या सामर्थ्याने भरलं जाईल. हालेलुया. हे दिवस आहेत सुवार्ता प्रसाराचे. आमीन. हे दिवस आहेत सुवार्ता सांगण्याचे. हे दिवस आहेत देवाचा गौरव करण्याचे. हालेलुया. सुवार्तेला अटकाव नाही होणार, तुमच्या जीवनाला अटकाव नाही होणार. तुमचं जीवन तुम्ही जाल तिथं ते आशीर्वादित असणार आहे. वाळवंट पण हिरवळीत बदलून जाईल. हे सामर्थ्य आहे प्रभूच्या सामर्थ्यात. प्रभू तुम्हाला त्याच्या अग्नी अभिषेकाने भरत आहे. प्रभूचं सामर्थ्य तुमच्या जीवनाकडे येत आहे. ज्यांना आजपर्यंत लोक साधारण समजत होते, आज रात्री देव त्या लोकांना असाधारण बनवणार आहे. आज रात्री प्रभू परमेश्वर कंगालांना उचलणार आहे. जे आजारात आहेत त्यांना उचलणार आहे. जे प्रॉब्लेम मध्ये अडकलेत त्यांना उचलणार आहे. त्यांच्यासाठी तो महान काम करणार आहे. तुम्ही तयार आहेत? नक्की तयार आहेत का? जर तयार आहात तर यावेळेस आपण प्रार्थना करणार आहेत. आपण सगळे आपल्या पायांवरती उभे राहूया. थँक्यू जीसस. हालेलुया. धन्यवाद ईशू. या लवकर उभे राहूया. आपले हात स्वर्गाकडे करूया प्रियांनो. प्रार्थनेला सुरुवात करूया. मागूया त्या परमेश्वराकडे, माझ्या जीवनाची भेट घे. आजपासून प्रभू तुला उंचवणारं जीवन मला तू दे. ख्रिस्ता तुला गाजवणं, तुझी सुवार्ता गाजवणं, तुझं सामर्थ्य घेऊन चालणारं तू मला बनव. थँक्यू जीसस. हालेलुया. मला मुक्त करण्या पापातुनी, मला मुक्त करण्या पापातुनी, येशू रक्त वाहिले तुझ्या देहातुनी, रक्त वाहिले तुझ्या देहातुनी. मला मुक्त करण्या पापातुनी, मला मुक्त करण्या पापातुनी, येशू रक्त वाहिले तुझ्या देहातुनी, रक्त वाहिले तुझ्या देहातुनी. केले विचार मी पातकी, मुकुट काटेरी तुझ्या मस्तकी. केले विचार मी पातकी, मुकुट काटेरी तुझ्या मस्तकी. तारणाचा मुकुट मला घालुनी,
विंधीले पाय तुझे क्रुसावरी, मार्ग चुकलो मी मेंढरा परी, विंधीले पाय तुझे क्रुसावरी, खऱ्या जीवनाची वाट मला दावनी, खऱ्या जीवनाची वाट मला दावनी, येशू रक्त वाहिले तुझ्या देहातुनी, रक्त वाहिले तुझ्या देहातुनी, विव्हळत होतो मी वेदनेने, छिन्न छिन्न देह तुझा चाबकाने, विव्हळत होतो मी वेदनेने, छिन्न छिन्न देह तुझा चाबकाने, रोगातुनी मला मुक्त करुनी, रोगातुनी मला मुक्त करुनी, येशू रक्त वाहिले तुझ्या देहातुनी, वाहिले तुझ्या मला मुक्त करण्या पापातुनी, मला मुक्त करण्या शापातुनी, मला मुक्त करण्या रोगातुनी, मला मुक्त करण्या व्यसनातुनी, मला मुक्त करण्या गरिबीतुनी, मला मुक्त करण्या साऱ्या संकटातुनी, येशू रक्त वाहिले तुझ्या देहातुनी, रक्त वाहिले तुझ्या देहातुनी, रक्त वाहिले तुझ्या देहातुनी. धन्यवाद 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 धन्यवाद. थँक्यू जीसस. हालेलुया. धन्यवाद ईश, धन्यवाद ईश, धन्यवाद ईश. प्रभूचं सामर्थ्य इथे प्रिय, प्रभूचे दिव्यदूत या भूमीवर आज उतरलेले आहे. प्रभूच्या देवदूतांनी तुम्हाला गरडा घातलेला आहे. प्रभूचा आत्मा अनेकांना स्पर्श करताना मी पाहते. प्रभूचा हात अनेकांच्या जीवनावरती उतरलेला आहे. थँक्यू जीसस. ग्लोरी. हालेलुया. धन्यवाद 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 ईश, धन्यवाद ईशू. देवाचा आत्मा इथे प्रियांनो. धन्यवाद ईशू. थँक्यू लॉर्ड. हालेलुया. बंधनं तुटत आहेत आज रात्री, अडखळणं निघून चाललेले आहे. थँक्यू जीसस. ग्लोरी 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 ग्लोरी. हालेलुया. एक व्यक्ती असे या गर्दीमध्ये आहे, तुम्हाला भीतीने ग्रासलेला आहे आणि इतकं भय तुमच्या मनामध्ये आहे. अनेकदा तुम्हाला आत्महत्या करण्याचे विचार येतात. तुम्ही या गर्दीमध्ये आहात. प्रभू तुम्हाला मुक्त करत आहे. आपली जागा सोडा आणि पुढे या. जी बहीण प्रार्थना करत आहे संतान प्राप्तीसाठी, आपली जागा सोडा आणि पुढे या. प्रभू तुम्हाला बोलवत आहे. थँक्यू जीसस. ज्यांच्या शरीरामध्ये असे असाध्य रोग आहेत, जे विचार करत आहेत की हे आजार कशाने बरे होणार नाहीत, प्रभू तुम्हाला बोलवत आहे. चालत येऊ नका, धावत या. पटकन पुढे या, पुढे या, पुढे या, लवकर या. प्रभू बोलवत आहे. थँक्यू जीसस. जे पारिवारिक समस्यांमध्ये अडकलेले आहेत, जागा सोडून पुढे या. प्रभू तुम्हाला बोलवत आहे. जे प्रभूकडे प्रार्थना करत आहेत, प्रभू तुझ्या राज्यासाठी, तुझ्या सेवेसाठी माझा उपयोग कर, धावत पुढे या. प्रभू तुम्हाला बोलवत आहे. थँक्यू जीसस. ग्लोरी. हालेलुया. ओ धन्यवाद ईश, धन्यवाद ईश. कोणीतरी इथं असं आहे, तुम्हाला कोणी धमकी दिली आहे मारण्याची आणि तुम्ही एका दबावामध्ये तुम्ही आहात. आज रात्री प्रभू सांगत आहे की माझे दूत तुझ्या बरोबर आहेत आणि एवढंच नाही, मी तुझ्या बरोबर आहे. तुमच्या मनातलं भीती आणि दडपण प्रभू काढून टाकत आहे. कोणाला घाबरण्याची तुम्हाला गरज नाही. तुमचा देव तुमच्या बरोबर आहे. आपली जागा सोडा आणि धावत पुढे या. थँक्यू जीसस. हालेलुया. एका व्यक्तीचे जमिनीचे वाद चालू आहेत, खूप वर्ष झाले, सॉल्व नाही होत आहेत. प्रभूला आज तुमच्यासाठी दरवाजा उघडायचा आहे. जागा सोडून पुढे या. प्रभू तुम्हाला बोलवत आहे. थँक्यू जीसस. ग्लोरी. हालेलुया. प्रभूचा आत्मा इथे आहे प्रियांनो.
प्रभूचा आत्मा तुम्हाला बोलवत आहे. थँक्यू जीसस. एक तरुण मुलगा आहे आणि त्यांना जेलमध्ये जाण्याची वेळ आली होती त्या तरुण मुलाला, आणि परत तुमचं जीवन परत चुकीच्या मार्गाकडे चाललंय आणि तुम्हाला ती परिस्थिती नकोय, तुम्हाला ती परिस्थिती, वाईट गोष्टी नकोय तुम्हाला. जागा सोडून पुढे माझा प्रभू तुम्हाला बोलवत आहे. यापूर्वी एकदा तुम्ही जेलमध्ये जाण्याची वेळ आली होती. घाबरू नका, भिवू नका. येशू तुम्हाला बोलवत आहे. तो तुम्हाला नवीन जीवन देत आहे, नवीन जीवन देत आहे. प्रभू बोलवत आहे. येशूची वाणी ऐकून थांबू नका, आपल्या जागेवर पुढे या. प्रभू बोलवत आहे, प्रभू बोलवत आहे. प्रभू तुम्हाला एक नवीन जीवन देऊ इच्छित आहे. प्रभू तुम्हाला नवीन जीवन देऊ इच्छित आहे. थँक्यू जीसस. हालेलुया. ओ धन्यवाद येशू. एक व्यक्ती इथं असे आहेत, तुमच्या बिझनेस मध्ये पार्टनर बरोबर तुमचं काहीतरी गडबड झाली आणि बिझनेस स्पॉइल झालाय. तुम्ही इथं आहात, प्रभू तुम्हाला बोलवत आहे, पुढे या. आज रात्री त्या सगळ्या गोष्टी प्रभूच्या हाती सुपूर्द करा. तुमच्या पार्टनरशिप मध्ये इश्यू आलेला आहे. तुम्ही इथं आहेत आत्ता रात्री या ठिकाणी इथं आहे. पटकन धावत पुढे या, पटकन पळत पुढे या, लवकर या. प्रभू काय विशेष काम करत आहे. थँक्यू जीसस. हालेलुया. धन्यवाद येशू, धन्यवाद येशू. एक बहीण इथं आहे, तुमचे पती आणि तुमची मुलं पण व्यसनाच्या अधीन गेलेले आहेत आणि तुम्ही देवाकडे प्रार्थना करताय, प्रभू ही परिस्थिती बदल. आज रात्री प्रभू तुमच्या परिवाराची भेट घेत आहे. एक एक व्यक्तीच्या जीवनात प्रभू काम करत आहे. प्रभू बोलवत आहे. जागा सोडा आणि पुढे या. प्रभू तुम्हाला बोलवत आहे. थँक्यू जीसस. हालेलुया. ज्यांनी 10वीची परीक्षा दिली आहे ते लेकरं पटकन पुढे या. जे 10वीची एक्झाम दिलेले लेकरं आहेत पटकन पुढे या, लवकर. 12वीचे लेकरं पुढे या पटकन. जे लेकरं स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत पुढे या, पुढे या, पुढे या. आम्हाला ख्रिस्ती समाजातून IAS ऑफिसर्स पाहिजेत. आम्हाला ख्रिस्ती समाजातून कलेक्टर्स पाहिजेत. आम्हाला आमदार आणि खासदार ख्रिस्ती समाजातून पाहिजेत. आम्हाला उच्च उच्च स्थानावरती डॉक्टर्स, इंजिनियर, जज, वकील सगळ्या स्थानावर आम्हाला आमची लेकरं पाहिजेत. पुढे या. देवाचा अभिषेक येत आहे तुमच्यावरती. थँक्यू जीसस. ग्लोरी. हालेलुया. धन्यवाद, 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 धन्यवाद येशू. धन्यवाद येशू, धन्यवाद येशू, धन्यवाद येशू. प्रभूचा अग्नी अभिषेक उतरत आहे. प्रभूचा अग्नी अभिषेक उतरत आहे. बंधनं तुटत आहेत, अडखळणं निघून चाललेले आहेत, दुष्टात्मे सोडून चाललेले आहेत, अंधारी सत्ता निघून चाललेल्या आहेत. तुमच्या घरामधून अंधारी सत्ता निघून चाललेल्या आहेत. धन्यवाद येशू, धन्यवाद येशू. तुम्ही इथून प्रार्थना करत आहात. जे व्यक्ती इथं आले नाहीत त्यांना पण तिकडे परमेश्वर त्या दुरात्म्यापासून मोकळं करत आहे, मोकळे होत आहे. तुमच्या परिवारातले एक एक लोक तुमच्या जीवनावर देवाच्या सामर्थ्याची ओतणी केली जात आहे. प्रभूचा अभिषेक तुमच्या जीवनावरती उतरत आहे. थँक्यू जीसस. ग्लोरी. हालेलुया. ओ धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद येशू, धन्यवाद येशू. पाठीमागे त्या ठिकाणी एक व्यक्ती आहेत, तुमच्या शरीरामध्ये असं काय आजार होता, तुमचं ऑपरेशन झालं पण ते ऑपरेशन सक्सेस नाही झालं. पटकन पुढे या. प्रभू आरोग्य देत आहे तुम्हाला. जागा सोडून पुढे या. चर्चच्या त्या गेटच्या बाजूला त्या ठिकाणी कोणीतरी आहे मागे. प्रभू तुम्हाला बोलवत आहे. तुमचं ऑपरेशन झालं होतं, सक्सेस नाही झालं, अजून तुमच्या शरीरात त्रास आहे. जागा सोडून पुढे या. प्रभू तुम्हाला बरं करत आहे. चालत येऊ नका, धावत पुढे या. प्रभू तुम्हाला बोलवत आहे. थँक्यू जीसस. ग्लोरी, ग्लोरी, ग्लोरी. हालेलुया. ओ धन्यवाद येशू. ओ रेगेना ममांतो रोसी खाला रामांतो शाबा रेगेना ममांतो रोसी खांतेहिया शानामेस्तो रोसी खाला रामा शाबा रेगेंतो लोरोनो. धन्यवाद येशू. पवित्र आत्मा तुझ्या अग्नीचं सामर्थ्य आम्ही डिक्लेअर करतो. डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत पवित्र आत्म्याचा अभिषेक आम्ही डिक्लेअर करतो. तुझ्या पवित्र आत्म्याचा अग्नी सामर्थ्य आम्ही डिक्लेअर करतो. तुझं सामर्थ्य आम्ही डिक्लेअर करतो. जे शरीर तू दिलेलं आहे त्याच्यात आजार राहू शकत नाही. जे शरीर तू दिलेलं आहे त्याच्यात दुरात्मे राहू शकत नाही. जे शरीर तू दिलेलं आहे मंदिर स्वरूपाने त्याच्यामध्ये वाईट गोष्टी राहू शकत नाही. प्रत्येक व्यसन येशूच्या नावात निघून जाऊ दे. प्रत्येक आजार येशूच्या नावात निघून जाऊ दे. सैतानी दुरात्म्याची सेना येशूच्या नावात निघून जाऊ दे. सगळे सैतानी अडखळणं, सगळे बंधनं येशूच्या नावात निघून जाऊ दे. ओ री बाबा बाबा शाखांतो मारे गेना मांतो. ग्लोरी, 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 ग्लोरी. हालेलुया.
एक परिवार इथं असा आहे, तुमच्या घरात कंटिन्यू कोणी ना कोणी आजारी असतं आणि साधारण नाही, खूप मोठे मोठे आजार तुमच्या घराकडे येत राहतात. एक व्यक्ती झालं की दुसरा आजारी पडतो. देवाचा आत्मा सांगत आहे, आज ते सायकल परमेश्वराने तोडून टाकलेले आहे. आज ते आजारपण येण्याचे सगळे बंधन येशूच्या नावात रद्द करण्यात आलेले आहेत. प्रभूचं आरोग्य स्वीकारा, प्रभूचं सामर्थ्य स्वीकारा. ओ हालेलुया. कुणाच्या तरी पाठीच्या मणक्यातून देवाचं सामर्थ्य वाहतंय, प्रभू आरोग्य देत आहे. आता याच क्षणी गर्भाशयाचे आजार निघून चाललेले आहेत. शरीरातली प्रत्येक गाठ येशूच्या नावात निघून जात आहे. री बाबा 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 शानदार रबनामंतो शाकांतो रोनो जीसस हालेलुया. काही लोकांच्या रक्तामध्ये प्रभू आपल्या रक्ताचा थेंब होतत आहे. तुमच्या रक्ताला नवीन केलं जात आहे. येशूच्या नावात रक्ताचे आजार निघून जात आहेत. स्वीकार करा, स्वीकार करा, स्वीकार करा येशूच्या नावात. ओ रिका ला रामा सेखेतो. ग्लोरी 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 ग्लोरी. ओ हालेलुया, ओ हालेलुया, ओ हालेलुया, 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 हालेलुया. री बाबा 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 शेखेतो मारे साखाला रामांतो. ग्लोरी 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 ग्लोरी. हालेलुया. ओ धन्यवाद येशू. बंधन तुटत आहेत, आजार निघून चाललेले आहेत. प्रभू तुम्हाला नवीन करत आहे, नवीन करत आहे. डोक्यातले विकार, सगळे हृदयाचे आजार, किडनीचे आजार येशूच्या नावात निघून चाललेले आहेत, निघून चाललेले आहेत. प्रभू तुम्हाला नवीन करत आहे, नवीन करत आहे. ग्रंथीचे आजार निघून चाललेत, थायरॉइडचा आजार निघून चाललाय. प्रभूचं आरोग्य स्वीकारा. ब्लड प्रेशर, हाय ब्लड प्रेशर येशूच्या नावात निघून जात आहे. स्वीकार करा, स्वीकार करा, स्वीकार करा. थँक्यू लॉर्ड. हालेलुया. देवाचा दास या नात्याने भविष्यवाणीचे शब्द जाहीर करतो. ज्यांना आजपर्यंत लोक वांझ म्हणून ओळखत होते, त्याच मातांना आनंदी माता म्हणून ओळखलं जाईल. परमेश्वर संतान प्राप्तीचा आशीर्वाद देत आहे. येशूच्या नावात तुमच्या बाळाचा स्वीकार करा, स्वीकार करा. जीसस लेरे मोस्तो सेकेथे ही आता. ओ ग्लोरी 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 ग्लोरी. हालेलुया. ओ धन्यवाद येशू, धन्यवाद येशू, धन्यवाद येशू, धन्यवाद येशू, धन्यवाद येशू, धन्यवाद येशू. देवाचा आत्मा इथं आणि प्रभू मला स्पष्ट सांगतो. थँक्यू लॉर्ड. हालेलुया. धन्यवाद येशू. मी पाहिलं आत्म्यात एक उंच डोंगर आहे आणि त्याच्यावर खडक आहे आणि खडकावर एक स्त्री उभी आहे. मी तिचा चेहरा नाही पाहिला, पण प्रभू मला सांकेतिक भाषेत माझ्याशी बोलत आहे आणि प्रभू मला दाखवत आहे. प्रभू स्पष्ट सांगत आहे की या गर्दीतून प्रभू काही स्त्रियांना निवडत आहे त्याच्या सेवेसाठी. काही माझ्या बहिणींना, ज्यांना नेहमी समाजाने दाबण्याचं काम केलं, स्त्रिया प्रभूच्या राज्यात उपयोगाच्या नाहीत, माझ्या बहिणींनो प्रभू तुमच्याशी बोलत आहे. आज नंतर पिढ्यांची बंधनं तोडली जात आहेत. आज नंतर माझा देव सामर्थ्याच्या गोष्टी तुमच्याकडून करून घेत आहे. सोलापूर मधून परमेश्वर कॅथरीन कुलमन सारख्या बहिणी उभ्या करत आहे. येशूच्या नावात, येशूच्या नावामध्ये प्रभू कार्य करत आहे. येशूच्या नावामध्ये जॉयस मेयर सारख्या सेविका इथून उभ्या राहत आहेत. अभिषिक्त सेविका, सामर्थ्याने भरलेल्या सेविका परमेश्वर इथून उभ्या करत आहे. मिरियाम संदेष्ट्री सारख्या, रूथ सारख्या, येशूच्या नावात एस्तेर सारख्या प्रभूच्या दासी उभ्या केल्या जात आहेत. दबोरा सारख्या, येशूच्या नावात मरिये सारख्या सेविका उभ्या केल्या जात आहेत. देवाच्या आत्म्याचा स्वीकार करा, स्वीकार करा. थँक्यू जीसस. हालेलुया. ओ धन्यवाद येशू, धन्यवाद येशू, धन्यवाद येशू. थँक्यू जीसस. येत्या काही क्षणात आजाराचं प्रत्येक बंधन तुमच्या जीवनातून तुटणार आहे. तयार व्हा. प्रत्येक बंधन, प्रत्येक आजार तुम्हाला सोडून निघून जात आहे. थँक्यू जीसस. ज्या आजारात आहेत आपले हात स्वर्गाकडे तुम्ही उंच करू शकता. कुठलाही छोटा आजार, मोठा आजार, काही असो, आज रात्री प्रभू तुम्हाला स्पर्श करत आहे. येत्या काही क्षणात त्या आरोग्याचं सामर्थ्य तुमच्या त्या भागावरती जिथं तुम्हाला त्रास आहे तिथं उतरेल आणि तुम्हाला जाणवेल प्रभूने तो आजार काढून टाकलेला आहे. आता इथे तात्काळ प्रभू तुम्हाला आरोग्य देत आहे. येशूच्या नावात. हे माझ्या स्वर्गीय पित्या, येशूच्या नावात मी डिक्लेअर करतो. यशा 53:5 मध्ये लिहिलंय, तुला बसल्या फटक्यांनी आम्हाला आरोग्य प्राप्त झाले आहे. येशूच्या नावात डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत आरोग्याचं सामर्थ्य वाहू दे. येशूच्या नावात आपलं आरोग्य स्वीकारा, आपलं आरोग्य स्वीकारा, परिपूर्ण आरोग्य स्वीकारा. पूर्ण तुमच्या शरीरामधून तो विकार निघून चाललेला आहे. 100% निघून चाललेला आहे. सगळे नकारात्मक शब्द येशूच्या नावात मी रद्द करतो. जे तुमच्या जीवनावरती बोललेत
हा आजार बरा होणार नाही. ते सगळे शब्द येशूच्या नावात रद्द करतो आणि जे माझा प्रभू बोललाय ते मी डिक्लेअर करतो. येशूला बसलेल्या फटक्यांनी तुम्ही बरे झाला आहात. आज रात्री तुमच्या शरीरातून प्रभूने सगळे आजार विकार दूर केले आहेत. प्रभूचा आत्मा स्पर्श करत आहे. ग्लोरी 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 हालेलुया. ओ धन्यवाद 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 येशू. धन्यवाद येशू. धन्यवाद येशू. धन्यवाद येशू. थँक यू जीसस. ग्लोरी हालेलुया. थँक यू जीसस. धन्यवाद येशू. थँक यू लॉर्ड. हालेलुया. थँक यू जीसस. फर्स्ट चर्च बद्दल प्रभूचा आत्मा दाखवत आहे. देवाच्या योजनेतले लोक इथं नियुक्त केले जातील पहा, आणि त्यांच्याद्वारे असं काम होईल की येत्या दिवसात अशी एक सभा आयोजित करण्यात येईल. इथं नाहीये ती सभा, पण ती सभा अशा ठिकाणी आहे की तिथं तुम्हाला मोजता येणार नाही असा क्राऊड येणार आहे. सोलापूरचा इतिहास रचला जात आहे फर्स्ट चर्चच्या द्वारे. परमेश्वर या मंडळीचा त्या मोठ्या सभेसाठी उपयोग करून घेत आहे. सोलापूरमध्ये अशी कधीच गर्दी झाली नव्हती. जेवढे तुमचे जुने पाळक वर्ग आहेत, जेवढे आपले जुने लोक आहेत, त्यांनी पण कधी अशी सभा पाहिली नव्हती. अशी सभा, असं एक मोठं गौरव सोलापूरच्या भूमीवरती घडून येत आहे. हे आज शब्द माझ्या देवाचा आहे आणि माझा प्रभू ते करण्यासाठी तुम्हाला शक्ती आणि सामर्थ्य देत आहे. तुमच्या गरजा स्वर्गातून पूर्ण केल्या जातील. तुमच्यासाठी प्रभू महान आणि अद्भुत काम करत आहे. सोलापूर साठी येशूच्या नावात आम्ही रिवायवल डिक्लेअर करतो. येशूच्या नावात संजीवनाची लाट आम्ही डिक्लेअर करतो. येशूच्या नावात अग्नी अभिषेक आम्ही डिक्लेअर करतो. जे झालं नाही ते काम होणार प्रभू, कारण आमच्यासाठी कुणी जे केलं नव्हतं ते तू केलंस. आता आम्ही तुझ्यासाठी ते करू जे मागच्या पिढ्यांमध्ये झालं नाही. मोठं गौरव येशूच्या नावात सोलापूर वरती येत आहे, येत आहे, येत आहे, येत आहे, येत आहे, येत आहे. मंडळाची वाढ येशूच्या नावामध्ये. रिवायवल संजीवन येशूच्या नावात. येशूच्या नावात. री बाबा बाबा से गेले रे माणसे, गेले रे माणसे. शानदार रमन मानते रे, मानते रे. ग्लोरी 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 हालेलुया. ग्लोरी ग्लोरी. ओ धन्यवाद येशू. धन्यवाद येशू. धन्यवाद येशू. धुतले जा येशूच्या रक्ताने, नवीन केले जा येशूच्या रक्ताने. जुन्या जीवनाचा वीट माना. आजपासून त्या पापाच्या मार्गावर जाऊ नका. माझ्या देवाने तुम्हाला निवडून वेगळं केलंय. जगाची उलथापालथ करण्यासाठी निवडलेलं आहे. जगामध्ये देवाचं गौरव प्रकट करण्यासाठी तुमची निवड झालेली आहे. जगासमोर प्रकाशमान होण्याचे दिवस आहेत. देवाने तुमची निवड करून तुम्हाला वेगळं केलेलं आहे. स्वीकार करा पवित्र सामर्थ्याचा. स्वीकार करा देवाच्या योजनेचा. प्रभूचा अद्भुत गौरव प्रकट होत आहे. थँक यू जीसस. ग्लोरी हालेलुया. स्वर्गीय बापा, आम्ही तुला धन्यवाद देतो. आज रात्री प्रत्येक आजार तू दूर केलेस. आज रात्री तुटलेले परिवार एकत्र केलेस. आज रात्री जे दुःखित मनाने आले होते ते हर्षभरित केलेस. आणि आज नंतर हे जीवन फक्त वधस्तंभावर खेळलेल्या ख्रिस्ताला उंचवत राहील आणि त्याची सुवार्ता गाजवत राहील असं होऊ दे प्रभू. पित्या धन्यवाद. आमची प्रार्थना ऐकली. द फर्स्ट चर्च प्रभू, ही मंडळी प्रभू तुझ्या पवित्र रक्ताआड घे. मंडळीतील सर्व सदस्यांना आशीर्वादित कर. मंडळीचं कामकाज आत्मिक क्षेत्रात प्रभावी रीतीनं वाढू दे प्रभू. येशूच्या नावात तुझ्या राज्याच्या महान गोष्टी मंडळीत घडू दे. पाळक साहेबांना तू तुझा आशीर्वाद दे. त्यांना चांगलं आरोग्य दे. त्यांना उदंड आयुष्य दे. त्यांचा परिवार आशीर्वादित कर. मंडळीचा भार वाहत असताना त्यांच्या सगळ्या गरजा स्वर्गातून पूर्ण केल्या जाऊ दे. मंडळीने त्यांच्याकडे फार प्रेमाने प्रीतीने पाहावं आणि प्रभू परमेश्वर एक चांगलं आध्यात्मिक बॉन्डिंग मंडळीत राहावं अशा मी प्रार्थना करतो. सोलापूरच्या सर्व मंडळांना आशीर्वादित कर. सर्व मंडळींची वाढ आणि उन्नती कर. या दिवसात महान सेवक सोलापूरमधून तयार होऊ दे प्रभू. तुझा अद्भुत आणि महान गौरव इथून होऊ दे. पित्या धन्यवाद. आमच्या सर्व प्रार्थना तू जमेस धरल्या. सर्व आदर सन्मान आणि गौरव आम्ही तुला देतो. ही सर्व प्रार्थना उद्धारक येशू याच्या गोड पवित्र आणि सर्वोच्च नावात मागतो म्हणून पित्या ऐक. आमेन आमेन आमेन. टाळ्या वाजून प्रभूला धन्यवाद दे. बोलो येशू मसीह की. येशू मसीह की. आमेन. हालेलुया. वधस्तंभावर खेळलेल्या ख्रिस्ताला उंचवत राहा आणि परमेश्वर तुमचं जीवन आशीर्वादित करीत राहील. आमेन. थँक्यू सो मच. पुन्हा एक बार जोरदार टाळ्या येशूसाठी. कम ऑन. येशूसाठी. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच.